आपली उमेदवारीची जवळपास घोषणाच तटकरे साहेबांनी केलेली आहे. मात्र आपल्याविषयी संशयाचं वातावरण निर्माण झालं होतं मध्यंतरीच्या काळात. आपले चिरंजीव हे शरद पवार गटाकडे मुलाखतीसाठी गेलेले होते. नेमकी आपली आता पुढची भूमिका काय आहे? पुढची भूमिका मी सकाळपासून तेच सांगतो की बाबा त्याचा बाप आहे. बरोबर. मला बाप नव्हता, पण तळावर राहून मी जनतेचं मन जिंकली, जनता प्रवृत्त झाली, त्याला ते करावं त्याचा मी समज घातला. तर तू फक्त सत्कार करायला म्हणून गेला आणि डायरेक्ट उमेदवार डिक्लेअर केला. तर त्याने सांगितलं नाही, मला सगळ्यांनी मिळून तू कसा आला तर म्हटलं तू तर जा म्हणून सत्कार करून पेटला जाणार होता, तू कशाला थांबायचं होती. तर तसं काही नाही आणि अजून तो आज्ञाधारक आहे. मी सुद्धा यांचा सगळ्यांचा आज्ञाधारक आहे. माझं पोरग तसं असेलच ना, ते बापाला जाळून जाईल काय? बरोबर. जाणार नाही. पण प्रतिक्रिया अशी दिली आहे की मला जर उमेदवारी दिली शरद पवार साहेबांनी तर मी वडिलांच्या विरोधात उभं राहील आणि तुम्हाला बाप विरुद्ध मुलगा अशी लढाई पाहायला मिळेल. अहो बापच त्याचा एवढा डोकेबाज आहे तर तो माझ्यापेक्षा कडीभर जास्त असेल ना. म्हणजे सांगायचं इकडं जायचं इकडं, आम्ही तसे आतले आहोत ना. त्याच्यामुळे लढायचं तू म्हणतो ना, लढणार नाही असं गृहीत. पण मग आपण तुमचीच आयडिया होती असं समजायचं का? नाही, त्यालाच काय आयडिया कमी. तो माझ्या बरोबरच असतो, त्याच्यामुळं कुठं काय बोलावं कसं बोलावं. आता त्या दिवशी अनेक लोकांनी मला फोन केले, साहेब उमेदवारी तुमची हो त्याची हो काय व्हायचं होऊ द्या. पण इतका सुंदर बोलला, त्याचं मला मोठेपणा वाटला. एक बाजूने जरी अडचण वाटली असेल तरी दुसऱ्या बाजूनं तो कुठंच वावगा बोलला नाही. बोलणं एवढं तसं सहज, तेही तुमच्या समोर बोलणं एवढं सोपं राहत. तरी म्हटलं ना गद्दार माझे वडील एक गद्दारीचा त्यांच्यावर जो शिक्का आहे तो पुसण्यासाठी खुद्दार होण्यासाठी नाही नाही तसं नाही म्हणलं. मी ऐकली ना का गद्दार माझ्या वडिलांवर शिक्का, मी आल्यावर अजून शिक्काच नाही आले. गद्दार कधीच नाही आला. तिसऱ्यांदा मी ज्या पद्धतीने चाललोय तर तिसऱ्यांदा इकडून इकडं तर मी गद्दार झालो असतो. पहिला जिथं गेलो तिथं आतापर्यंत आणि भविष्यात सुद्धा तिथंच राहणार आहे. तर गद्दारीचा काय विषय.